नमस्कार मित्रांनो, आज तुमच्यासाठी मी घेऊन येतो आहे डिझाईन ऑफ मशीन एलिमेंट्सचा पहिला व्हिडिओ. ओके, ज्यात आपण युनिट नंबर 1 बघणार आहे आणि आपला पहिला टॉपिक आहे डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेस. ओके, हा टॉपिक घेण्याचं कारण असं की हा थोडा सॉम किंवा मॉसशी कनेक्टेड आहे, त्याच्यामुळे तुम्हाला लवकर झेपेल. ओके, तर चला सुरू करूया लेक्चर. बघा, इथे तुमच्यासमोर 2 फिगर ड्रॉ केलेल्या आहेत. त्यातली जी पहिली फिगर आहे, बघायला नाव देतो मी 1 नंबर आणि हे सेकंड, डायरेक्ट लोडिंग. ओके, डायरेक्ट म्हणजे काय की जेव्हा लोड ॲक्सिसवरती ॲक्ट करेल. तुम्ही बघू शकता, हे बघा, हे आहे दोन्ही फिगरचं एलिव्हेशन आणि हा आहे दोन्ही फिगरचा प्लान. तर पहिल्या फिगरमध्ये बघा, वरती एलिव्हेशनमध्ये ॲक्सिसवरती पर्पल कलरचा पी लोड ॲक्ट करतो आहे, तो एक्झॅक्टली सेंट्रॉईडवरती ॲक्ट करतो आहे. तर अशा लोडिंगला म्हणतात डायरेक्ट लोडिंग. आणि जेव्हा लोडिंग डायरेक्ट असते तेव्हा फक्त डायरेक्ट स्ट्रेस डेव्हलप होते, ज्याचा फॉर्म्युला असतो P/A. आणि आता दुसऱ्या फिगरमध्ये बघा, इथे काय होणार आहे मित्रांनो, तर इथे अशा पद्धतीची ॲक्शन होणार आहे, जे की मी तुम्हाला एक नवीन फिगर बनवून दाखवतो. की समजा हा एक व्हर्टिकल कॉलम आहे आणि हा आहे त्याचा ॲक्सिस. जर तुम्ही लोड असा इकडच्या बाजूला उजव्या बाजूला ॲक्ट केला तर ही लोडची लाईन आणि हा ॲक्सिस यांच्या दोघांच्यामध्ये एक डिस्टन्स डेव्हलप होतो, ज्याला म्हणतात एक्सेंट्रिसिटी. आणि त्याच्याने होतं काय, तर ही इकडची बाजू दबली गेल्यामुळे हा जो कॉलम आहे हा असा इकडे पडण्याचा पॉसिबिलिटी असते. तर ह्या पडण्याला म्हणतात ओव्हरटर्निंग, म्हणजेच डेव्हलपमेंट ऑफ बेंडिंग मोमेंट. आणि मग जेव्हा एक्सेंट्रिक लोडिंग असते मित्रांनो, तेव्हा सिग्मा डी तर डेव्हलप होतोच P/A, पण त्याच्याचबरोबर सिग्मा बी पण डेव्हलप होतो, ज्याला म्हणतात बेंडिंग स्ट्रेस. आणि त्याचा फॉर्म्युला असतो M/Z. त्यात एमचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, एम म्हणजे बेंडिंग मोमेंट असते, ज्याचा फॉर्म्युला P/E असा आपण घेतो, ज्याला म्हणतात फोर्स इंटू एक्सेंट्रिसिटी. आणि झेडला म्हणतात सेक्शन मॉड्युलस. आता झेड म्हणजे काय बोललो मी, तर झेड असतं सेक्शन मॉड्युलस. झेड इज कॉल्ड सेक्शन मॉड्युलस आणि त्याचा फॉर्म्युला असतो I/Y. मित्रांनो, हे सगळ्यात कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे बरं का. तर सगळी अंडरस्टँडिंग जी आहे तुम्हाला या न्यूमेरिकलची, जे की 8 मार्काला पेपरला येतं एनसेमसाठी, ही कन्सेप्ट फार इम्पॉर्टंट आहे. तर मी काही स्टँडर्ड फॉर्म्युले तुम्हाला लिहून देतो इकडे, की जर हे तर तुम्ही इमिजिएट बेसिसवरती पाठ करून टाका, काहीच एक्सक्यूज त्याच्यामध्ये ठेवू नका. ओके, सो पहिलं फिगर आहे आपलं रेक्टँगल, ज्याच्यामध्ये बी म्हणजे विड्थ, डी म्हणजे डेप्थ असते, हे तुम्हाला माहीत असेल. याला आपण म्हणतो एक्स ॲक्सिस आणि याला आपण म्हणतो वाय ॲक्सिस. तर झेड विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस काढायचं असेल तर BD² / 6 वापरायचं, आणि विथ रिस्पेक्ट टू वाय काढायचं असेल तर DB² / 6 वापरायचं. आणि रेक्टँगलचा एरिया जो की तुम्हाला माहिती आहे तो असेल B/D. हे झालं पहिली फिगर. त्याच्यानंतर दुसरं इम्पॉर्टंट आहे फॉर सर्कल. तर सर्कलचं तर बरं असतं, कारण की सर्कलमध्ये एकच झेडचा फॉर्म्युला आहे, ZXX आणि ZYY दोन्ही सेम असतं याच्यामध्ये, आणि ते असतं π/32 × D³. आणि सर्कलचा एरिया तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत असेल, इन टर्म्स ऑफ डायामीटर इट इज π/4 D². ओके, बाकी ॲक्सिस वाईज गोष्टी इथे पण सेम आहेत. हा वाय आणि हा एक्स ॲक्सिस. त्याच्यानंतर पुढची फिगर आहे ती म्हणजे हॉलो सर्कल. ओके, इथे परत एक्स आणि हा तुमचा वाय ॲक्सिस. हॉलो सर्कलसाठी पण तसंच, ZXX आणि ZYY दोन्हीही सेम, पण फॉर्म्युला नीट बघा. π/32च्या सोबत कॅपिटल D असेल आणि वरती D⁴ - D⁴. आणि मग एरियाचा फॉर्म्युला π/4 मोठा D²
मायनस स्मॉल डी स्क्वेअर. ओके. आणि याच्यानंतर लास्ट तशी फारशी गरज नाही पडत याची. जर हॉलो रेक्टँगल असेल ओके, हा फॉर्म्युला चॉईसवर आहे. एवढा DMEमध्ये एवढी काही याची गरज नाही पडत मित्रांनो. तर हा तुमचा एक्स आणि हा तुमचा वाय ॲक्सिस. बाहेरच्याला म्हणायचं कॅपिटल BD आणि आतल्या डिस्टन्सेसला म्हणायचं स्मॉल BD. आणि त्याच्यानंतर याचा ZXXचा फॉर्म्युला नीट बघा. कॅपिटल BD क्यूब मायनस स्मॉल BD क्यूब डिवायडेड बाय 6D. आणि याच्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की ZYY काय असेल. तर तो असेल DB क्यूब मायनस स्मॉल DB क्यूब डिवायडेड बाय वरती D म्हणजे खाली B. आणि एरियाचा फॉर्म्युला मोठा BD मायनस छोटा BD. ओके. तर हे 4 इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत ZXX ZYY जे तुम्हाला माहीत असले पाहिजे. आणि जो एक्सेंट्रिक लोड वगैरे मी बोललो आहे मगाशी, ह्या फिगर्स वगैरे जे ड्रॉ केलं आहे, तर हे तुम्हाला थेअरी म्हणून पण पेपरला विचारतात. तर इथे आपण सेक्शन मॉड्युलस शिकलो मित्रांनो. आता पुढे आपण जाणार रिझल्टंट स्ट्रेसेसकडे. सो नेक्स्ट टॉपिक इज रिझल्टंट स्ट्रेसेस. सिग्मा मॅक्स इज इक्वल टू सिग्मा D प्लस सिग्मा B आणि सिग्मा मिनिमम इज इक्वल टू सिग्मा D मायनस सिग्मा B. ओके. हे 2 फॉर्म्युले तुमचे पाठ असले पाहिजे. या संपल्या आपल्या रिझल्टंट स्ट्रेसेस. आणि आता आपण बेसिक 2 न्यूमेरिकल फक्त सॉल्व करूया. चला, हे तुम्हाला पेपरला येणार नाही. बघा मित्रांनो, तुमच्यासमोर 2 एक्झाम्पल आहेत. ओके, एकाच वेळी. आणि हे पण सांगितलं मी तुम्हाला की पेपरला हे सम काही येणार नाही आहे. पण हे तुम्हाला समजलं की पेपरला येणारं 8 ते 10 मार्काचं सम तुम्हाला शिकवायला मला फक्त 10 सेकंद एक्स्ट्रा लागणार आहे. सगळं या कन्सेप्टवरती बेस्ड आहे. बघा, इन फ्रंट ऑफ यू देर आर 2 प्लान्स. पहिलाही रेक्टँगल आहे, दुसराही रेक्टँगल आहे. तर रेक्टँगलमध्ये जे आडवं डिस्टन्स असतं आपण त्याला म्हणतो B आणि जे उभं असतं त्याला म्हणतो D. इथे पण पुन्हा तेच आडवं B आणि उभं D. मग आपण सगळ्यात पहिले एरिया लिहून घेणार दोघांचा, जो असेल B इंटू D दॅट इज 600 इंटू 400 mm इंटू mm इज mm स्क्वेअर. बघा, दोन्ही एक्झाम्पलचा एरिया कॉमन आहे, बरोबर. एरियाच्या नंतर पुढचा विषय आहे एक्सेंट्रिसिटी म्हणजे E. दोन्ही एक्झाम्पलमध्ये एक्सेंट्रिसिटी दिली आहे 50 mm. आता एक्सेंट्रिसिटी म्हणजे काय तर बघा, याला म्हणतात एक्सेंट्रिसिटी म्हणजे सेंट्रॉईडपासून, बघा रेड कलरचा डॉट म्हणजे सेंट्रॉईड आहे आणि हा लोड पर्पल कलरने दाखवला आहे. या 2 डॉटमधलं जे अंतर आहे, इकडे पण हवं तर बघून घ्या. तर सेंट्रॉईडपासून तर लोड ॲक्ट होतो आहे तिथपर्यंतच्या डिस्टन्सला एक्सेंट्रिसिटी असं म्हणतात. मग आपण ते पण लिहून घेतलं. त्याच्यानंतर आणखी कॉमन डेटा आहे P 10 kN आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही kN ॲज इट इज ठेवा, बट शक्यतो मी शिकवताना न्यूटनचा वापर फारसा करतो म्हणून इंटू 10⁻³ मल्टिप्लाय केलं आहे. इथपर्यंत गोष्टी ठीक आहेत. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो की इन केस नंबर 1, ओके, हे बघा, जेव्हा तुम्ही पहिलं एक्झाम्पल सॉल्व कराल तेव्हा लोड कुठे ॲक्ट होतो आहे, तर लोड इज ॲक्टिंग ऑन कुठल्या ॲक्सेसवर ॲक्ट होतो आहे, तर लोड ॲक्ट होतो आहे मित्रांनो एक्स ॲक्सेसवर. बघून घ्या, एक्स ॲक्सेसवरती लोड ॲक्ट होतो आहे ना. हे काय, हा आडवा एक्स ॲक्सेस आहे आणि लोड तिथेच आहे. तर देअरफोर कन्सिडर ZYY. ओके, जो सेक्शन मॉड्युलस आहे तो विथ रिस्पेक्ट टू वायचा कन्सिडर करायचा जेव्हा लोड एक्सवर ॲक्ट होईल. आणि जेव्हा आपण दुसऱ्या एक्झाम्पलबाबत बोलू तर तेव्हा तुम्हाला कळालं असेल मला काय म्हणायचं आहे. सो इन दिस केस लोड इज ॲक्टिंग ऑन y axis, therefore
कन्सिडर झेड एक्स एक्स. ठीक आहे. मग आता झेड वाय वाय इथे लागणार आहे, ज्याचा फॉर्म्युला आहे DB² डिवायडेड बाय 6. आणि इथे लागणार आहे झेड एक्स एक्स, ज्याचा फॉर्म्युला आहे BD² डिवायडेड बाय 6. आता हे फॉर्म्युले मी कुठून लिहिले, तर या तुमच्याकडून मी केलेल्या अपेक्षा होत्या. बघा दिसत आहे तुम्हाला, झेड एक्स एक्स, झेड वाय वाय, BD² DB². हे तुम्हाला पाठ करायचं आहे आणि तुम्ही पाठ केलं आहे असं अज्युम करून मी इकडे जे काय असेल ते लिहिलं आहे. मग आता डी आणि बी कशाला म्हणायचं ते तर तुमच्या समोर आहे, वरती बघून घ्या. डी आहे 400, बी आहे 600² डिवायडेड बाय 6. आणि इकडे उलटं होईल, म्हणजे इकडे 600 इंटू 400² डिवायडेड बाय 6. ठीक आहे. मग हे उत्तर आपलं आलं झेड वाय वायचं आणि हे इकडे आलं झेड एक्स एक्सचं. ओके. तर बघा झेड एक्स एक्स, झेड वाय वायचे उत्तरं लिहिले आहेत. आणि आता पुढचं डायरेक्ट स्ट्रेस असणार आहे P/A. ती दोघांची सेम असते. पीची व्हॅल्यू वरती रेड कलरमध्ये बघून घ्या, 10 × 10⁻³ आणि एरिया आहे आपला 600 × 400. ओके. आणि याच्यासाठी दुसऱ्यासाठी पण उत्तर सेम येईल. उत्तर येईल आपलं Nm/mm²मध्ये. ओके. मी 1 टाईम लिहून टाकतो कॅल्क्युलेट करून. त्याच्यानंतर सिग्मा बी. तर सिग्मा बी काय आहे, त्याचा फॉर्म्युला M/Z, पण M म्हणजे P × E. आणि पहिल्या एक्झाम्पलसाठी आपल्याला वापरायचं आहे झेड वाय वाय. तर बघा पीची व्हॅल्यू किती होती, 10 × 10⁻³ होती. एक्सेंट्रिसिटी आपण घेतली होती 50. त्यानंतर झेड वाय वाय वरती लिहिला आहे तो 24 × 10⁻⁶. ओके. हे आन्सर येईल Nm/mm²मध्ये. आणि त्याच्यानंतर हे इकडचं जे एक्झाम्पल आहे त्याच्यासाठी आपला फॉर्म्युला होता P × E डिवायडेड बाय झेड एक्स एक्स. ओके. मग हे परत तेच 10 × 10⁻³ एक्सेंट्रिसिटी झाली 50 आणि याचा झेड एक्स एक्स आहे 16 × 10⁻⁶. हा झाला याचा सिग्मा बी, परत एकदा Nm/mm². ओके. तर बघा सगळे आन्सर्स तुमच्यासमोर लिहिलेले आहेत मित्रांनो. आणि पहिला इथला सिग्मा डी दोघांचा सेम आहे. पुन्हा एकदा लिहून टाकतो मी, फक्त इकडचं उत्तर इथे एकदा रिपीट करून टाकू. ठीक आहे. आणि मग आता आपल्याला काढायचं आहे सिग्मा मॅक्स आणि सिग्मा. मग सिग्मा मॅक्स असतो सिग्मा डी प्लस सिग्मा बी. बघा किती आहे सिग्मा डी आपला, तो आहे 0.041. हे 0.020 म्हणजे हे होणार 0.061 Nm/mm². आणि त्याच्यानंतर सिग्मा मिनिमम म्हणजे सिग्मा डी मायनस सिग्मा बी, म्हणजेच 0.041 मायनस 0.020 म्हणजे हे होईल 0.021 Nm/mm². ओके. आणि इकडे पण तसंच मॅक्सिमम दोघांची ॲडिशन 41 आणि 31 म्हणजे हे होणार 0.072 Nm/mm². आणि मिनिमम म्हणजे सिग्मा डीमधून बी मायनस करायचा, मग 41मधून 31 केले म्हणजे उरले 10 Nm/mm². ओके. तर ह्या होत्या रिझल्टंट स्ट्रेसेस. आणि आता आपण बघणार आहोत ॲक्च्युली पेपरला येणारं एक्झाम्पल इनसेमच्या. आता मित्रांनो एक्झाम्पल्स जे पेपरला ॲक्च्युली येतील ते चालू करण्याच्या अगोदर काही बेसिक गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर जेव्हा पण तुम्हाला ते गिवन डेटा देतात तेव्हा बऱ्याचदा तुम्हाला ते सांगतील की यील्ड स्ट्रेस, किंवा कधी कधी यील्ड स्ट्रेस नाही म्हणणार, ते म्हणतील SYT.
आणि समजा त्यांनी म्हटलं की SYDची जी व्हॅल्यू आहे ती आहे 400 मेगापास्कल आणि मेगाचाच अर्थ असतो न्यूटन पर MM². मग ही आपल्या कामाची आहे का? तर जेव्हा आपण हे डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेसचे सम सॉल्व करणार तेव्हा आपल्याला बेसिकली अलोएबल किंवा टेन्साईल स्ट्रेसेस लागतात मित्रांनो. तर याच्याचबरोबर जर त्यांनी इल्ड स्ट्रेस दिली असेल तर त्याबरोबर तुम्हाला ते एक टर्म अजून देतील ज्याला ते म्हणतात फॅक्टर ऑफ सेफ्टी. कधीकधी FOSने दाखवतात आणि समजा त्याची व्हॅल्यू त्यांनी दिली आहे 4. तर अशा वेळी आपल्याला जर सिग्मा टी काढायचा असेल तर SYTला आपल्याला डिवाईड करायचं असतं फॅक्टर ऑफ सेफ्टीने, म्हणजेच 400 डिवायडेड बाय 4 आणि तुमच्या सिग्मा टीचं आन्सर होईल 100 न्यूटन पर MM². ओके, तर हा एक इम्पॉर्टंट पॉईंट होता. आणि आता आपण ॲक्च्युली NCEMच्या पेपरमध्ये आलेलं सम आपण सॉल्व करू. बघा मित्रांनो, डायरेक्ट 10 मार्कांसाठी आलेला प्रश्न आहे. सगळ्यात पहिले सोपं काम करून घेऊ आपण. ओके, एक्झाम्पल वाचताना त्यांनी म्हटलं आहे फ्रेम ऑफ हायड्रॉलिक प्रेस आणि मुद्द्याचं काय 20 किलो न्यूटन, म्हणजे P झाला 20 किलो न्यूटन. आपल्याला किलो न्यूटन आवडत नाही, आपण इंटू 10³ करून त्याला न्यूटन करून घेतलं. त्याच्यानंतर मी आत्ताच शिकवलं होतं बघा तुम्हाला ते इल्ड स्ट्रेंथ आणि हे फॅक्टर ऑफ सेफ्टीचं लफडं. त्याच्यावरून SYTची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 380 न्यूटन पर MM² आणि त्याच्यावरून आपण सिग्मा टी काढणार. काय फॉर्म्युला सांगितला होता मी? SYTला फॅक्टर ऑफ सेफ्टीने डिवाईड करायचं, मग ते होणार 380 आणि फॅक्टर ऑफ सेफ्टी आपल्याला दिला आहे 2.5 आणि मग हे कॅल्सीमध्ये टाक. तर हे उत्तर आहे 152 न्यूटन पर MM². ओके, ही झाली अलोएबल स्ट्रेस. आणि फॅक्टर ऑफ सेफ्टी इथे गिवन डेटाच्या ह्याच्यात लिहायचं विसरलो मी, तिकडे तर दाखवलं आहे 2.5. चला, सिग्मा टी तर आपल्याला मिळाला. आता P पण झालं. आता काय उरलं? एरिया. आता मित्रांनो विषय असा आहे की हा जो C क्लॅम्प आहे, ओके, हे बघा या ठिकाणी मी सर्कल करतो आहे, त्यांनी जो ॲक्च्युली असा शेड करून दाखवला आहे ना एरिया, काय म्हटलं आहे त्यांनी? बघा, त्यांनी म्हटलं आहे थिकनेस T आहे आणि त्याची विड्थ 150 आहे, म्हणजे रेक्टँगल आहे थोडक्यात. याचा अर्थ आपल्याला एरिया काढणं तर किती सोपं झालं ना. 150 इंटू T हा झाला एरिया. बघा, एक एक टर्म तर मिळत चालली आहे. आता त्याच्यानंतर जो लोड ॲक्ट होतो आहे बघा P, तो असा इथे होतो आहे ना, आणि तो किती अंतरावर आहे? तर तो आहे या अंतरावरती, जे की त्यांनी दिलं आहे ते आहे 200. आणि मी तुम्हाला काय म्हटलं की बघा या ठिकाणी कोण ॲक्ट होतो आहे? या ठिकाणी P ॲक्ट होतो आहे. आणि सेंट्रॉइड आणि P मधल्या डिस्टन्सला आपण एक्सेंट्रिसिटी म्हणतो, बरोबर आहे. आणि बघा सेंट्रॉइड तर हा इथे असा मध्यभागी येईल ना. मग हा जो डिस्टन्स असेल हा किती असेल बरं? 150 टोटल आहे, म्हणजे अर्ध होईल 75. आणि ह्या 2 पॉईंटमधलं डिस्टन्सला आपण म्हणतो एक्सेंट्रिसिटी. तर एक्सेंट्रिसिटी होईल 200 आणि 75 म्हणजे 275. याचा अर्थ आपल्याला E पण मिळाला 275, बरोबर. त्याच्यानंतर समजा या उभ्याला आपण म्हटलं Y ॲक्सिस, तर हा लोड कुठून चालला आहे? आडव्यामधून चालला आहे, म्हणजे लोड X ॲक्सिसवर आहे. आणि मी काय म्हटलं होतं तुम्हाला की जर लोड X ॲक्सिसवर असेल तर आपण काय घ्यायचं असतं? ZYY. एक मिनटं दाखवून देऊ. हे बघा तुमच्यासमोर आपण हे 2 सम सॉल्व केलेत. पहिल्या एक्झाम्पलमध्ये लोड X ॲक्सिसवर आहे, तर आपण घेतला आहे ZYY, आणि दुसऱ्यावर लोड X ॲक्सिसवर आहे, पहिल्यावर आपण Xवर आहे, पहिल्यामध्ये लोड X ॲक्सिसवर आहे तर आपण घेतला आहे ZYY, आणि दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये लोड Y ॲक्सिसवर आहे म्हणून आपण घेतला आहे ZXX. ओके, आणि मग आपण आलो आता परत आपल्या सममध्ये. इथे बघा, आता ही फिगरला अजून थोडं झूम करतो फॉर बेटर अंडरस्टँडिंग. तर हा आहे तो रेक्टँगल. त्यानंतर याला आपण म्हणणार X ॲक्सिस, याच्यावरती लोड ॲक्ट होतो आहे. हा आहे तुमचा सेंट्रॉइड
इथे तुमचा आहे वाय ॲक्सिस. आडवं डिस्टन्स किती दिलं आहे त्यांनी? आडवं दिलं आहे 150, ज्याला आपण म्हणतो बी, आणि जे उभं आहे त्याला त्यांनी टी म्हटलं आहे, जो आपल्यासाठी डीचं काम करणार. आणि या दोन ॲक्सिसच्या मधलं जे अंतर असतं याला आपण म्हणतो एक्सेंट्रिसिटी 275. बरोबर आहे. मग लोड कुठल्या ॲक्सिसवर ॲक्ट होतो आहे ते लिहून टाकतो मी, की लोड इज ॲक्टिंग ऑन एक्स ॲक्सिस, therefore consider ZYY. ओके. आणि ZYY चा फॉर्म्युला असतो DB² डिवायडेड बाय 6. बरोबर. पण आता डीचं काम कोण करतं आहे इथे? टी. आणि बीचं काम कोण करतं आहे? 150 डिवायडेड बाय 6. ठीक आहे मित्रांनो. तर एक्झाम्पल इकडे संपलेलं आहे. बाकी तुम्हाला माहिती आहे, त्यांनी तुम्हाला सिग्मा टीची व्हॅल्यू दिलेली आहे. फक्त सबस्टिट्यूशन आहे. आता बघा काय फॉर्म्युला असतो आपला, सिग्मा मॅक्स इज इक्वल टू सिग्मा डी प्लस सिग्मा बी. तर सिग्मा मॅक्स म्हणजे सिग्मा टी असतो, सिग्मा डी म्हणजे पी अपॉन ए, आणि सिग्मा बी म्हणजे पी इंटू ई डिवायडेड बाय झेड. कुठला झेड? तर ZYY. आणि आता ह्या सगळ्या गोष्टींना आपण सबस्टिट्यूट करू. तर सिग्मा टी बघा वरती दिसतं आहे 152, एरिया 150 इंटू थिकनेस. तर सिग्मा टी आहे 152. त्यानंतर पीची व्हॅल्यू होती 20 किलो न्यूटन, ज्याला आपण न्यूटन म्हटलं. त्याच्यानंतर एरिया आला 150 इंटू थिकनेस. त्यानंतर पुन्हा एकदा पी 20 इंटू 10⁻³ एक्सेंट्रिसिटी 275 वरती रेड कलरमध्ये तुम्ही बघू शकतात. आणि आता नीट बघा ZYY काय आहे? ZYY तर टी इंटू 150² डिवायडेड बाय 6 आहे. त्या डिवायडेड बाय 6ला आपण असं वरती लिहू शकतो मित्रांनो. ओके. तर मग आता कॅल्सीमध्ये टाकायचं आणि तुम्हाला थिकनेसची व्हॅल्यू मिळून जाणार. तुमच्याकडे ES कॅल्सी असेल तर मग काही टेन्शन नाही आहे तसं. जर ES नसेल तर काय करायचं बघा, 1 डिवायडेड बाय टी कॉमन निघून जाईल. इथे होईल 20 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 150 प्लस परत 20 इंटू 10⁻³ इकडे 275 इंटू 6 डिवायडेड बाय 150². ओके. हा नंबर कॅल्सीमध्ये टाकून पूर्ण कॅल्क्युलेट करून घ्यायचा. ओके. तर हा ब्रॅकेटमधला जो पूर्ण नंबर आहे मित्रांनो तो आहे 1600. आणि इकडे हा टी जसाच्या तसा, मग टी इकडे ते तिकडे, मग हे होईल टी इज इक्वल टू 1600 डिवायडेड बाय 152. ओके. मग 1600ला 152ने डिवाइड केलं की तुमचं उत्तर आहे 10.52 mm. बघा 23 मिनिटच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करून एक क्वेश्चन पेपरमधलं संपन सॉल्व करून झालं आहे. ओके. तर मित्रांनो हा होता एक ट्रायल व्हिडिओ टीचिंगच्या अंडरस्टँडिंगसाठी. आणि आता तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे. प्ले स्टोअरमध्ये जर तुम्ही गेले, बघा इकडे टाकलं आपण प्ले स्टोअर, आणि इथे तुम्हाला टाकायचं आहे गौरव बुऱ्हाडे. त्याच्यानंतर हे बघा दिसतं आहे हे, तर हे आहे आपलं ॲप्लिकेशन गौरव बुऱ्हाडे GBSA. याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण DMEचा इनसेमसाठीचा कोर्स बघायला मिळेल, ज्याच्यामध्ये बरेचसे न्यूमेरिकल सॉल्व केलेत आणि तुमच्या इनसेमचे तर सगळेच न्यूमेरिकल सॉल्व केलेत, जे की पेपरला ऑलरेडी येऊन गेलेत. म्हणजे तुम्हाला पेपर, सोल्युशन, अंडरस्टँडिंग, एक्सप्लेनेशन, एव्हरीथिंग सगळं काही त्याच्यात आहे. तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही ते परचेस करू शकता. ओके. थँक्यू मित्रांनो.